ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. चला, अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचं फलित म्हणजेच आज आपल्याला जो उपलब्ध असलेल्या इतिहासाची साधनं आणि त्या साधनांच्या आधारावर लिहिले गेलेले ग्रंथ, अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचं आणि त्यातल्या काही निवडक दस्तऐवज आणि ग्रंथ आणि पुरावस्तू प्रदर्शित करण्याचं काम संग्रहालय आणि त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागार आणि ग्रंथालय हे करतात. आता लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे काही संशोधन, नियतकालिक आणि इतर प्रकाशनं ही प्रसिद्ध केली जातात. मग जे दस्तऐवज हे पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या ते महत्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन असे केले जातात. आणि संशोधकांना ते दस्तऐवज आणि त्या पुरावस्तू आवश्यकतेनुसारच उपलब्ध करून दिले जातात. मग ग्रंथालय ग्रंथाचे जतन आणि व्यवस्थापन हे करतात. पुढे जाऊया, इतिहासाची साधनं आणि त्यांचं जतन. तर इतिहासाची साधनं मिळवणं, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणं, त्याच्यानंतर हस्तलिखिते, त्याच्यानंतर जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक अशा कराव्या लागतात. आणि या कामासाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणजे मग योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच त्या कृती आपल्याला करता येतात. पहिलं बघूया, मौखिक साधनं. आता ह्याच्यामध्ये लोक परंपरेतली काही गीतं येतात, नंतर कहाण्या इत्यादींचं संकलन करायचं. त्याच्यानंतर संकलित साहित्यांचं वर्गीकरण आणि विश्लेषण करणे आणि अन्वयार्थ लावणे. त्याच्यानंतर संशोधित मौखिक साहित्य हे प्रकाशित करणे. पुढे जाऊया, उपयुक्त प्रशिक्षण. आता ह्याच्यामध्ये समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, त्याच्यानंतर ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, संशोधनपर लेखन हे सगळे मुद्दे आहेत या उपयुक्त प्रशिक्षणाच्या अंतर्गत. आता आपण पुढे जाणार आहोत, दुसरं लिखित साधन. आता याच्यामध्ये ताम्रपट, दरबारी दप्तर, खाजगी पत्र, दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखित, चित्र, छायाचित्र, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन आणि संपादन करणे. आणि मग दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. पुढे जाऊया, दस्तऐवजांचं ऐतिहासिक मूल्य हे निश्चित करणे आणि निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. आता संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष हे प्रकाशित करणे. आता पुढे बघूया, उपयुक्त प्रशिक्षण. ह्याच्यामध्ये अंतर्गत काय काय येतंय, तर एक आहे ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. दुसरं आहे इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचं प्राथमिक ज्ञान. तिसरा मुद्दा आहे विविध अशी चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासांचा क्रम यांचे ज्ञान. चौथा मुद्दा आहे कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचं ज्ञान.
5वा मुद्दा आहे कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड आणि धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती. 6वा आहे दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणं आणि रसायनं यांची माहिती. पुढे बघूया आपण काय शिकलो यांच्या अंतर्गत. टिपा लिहामध्ये तुम्हाला 1 मध्ये स्थलकोश, दुसरा विश्वकोश, तिसरं संज्ञाकोश आणि चौथा आहे सरस्वती महाल ग्रंथालय याच्याबद्दल टिपा लिहायच्यात. अर्थात ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायच्यात आणि हे प्रश्न अर्थामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या स्वाध्यायामधले, म्हणजे पाठ्यपुस्तक पण वाचलं जाणार आहे आणि आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा तुमचा सहभाग आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.